स्वामी भक्तांनो, स्वामींचे असे जीवनातील अडथळे दूर करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। आज तुमच्या जीवनातील सर्व काही अडथळे दूर होतील आणि तुमच्या घरात आनंदाची बातमी येईल। त्यामुळे दुर्लक्ष करू नका आणि मन लावून फक्त हा संदेश 21 मिनिटे नक्कीच ऐका। आपले आयुष्य अनमोल व्हावे असे वाटत असेल तर बोलताना शब्दाचे मोल जपणे आवश्यक नक्कीच आहे। म्हणून जो व्यक्ती प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि काम करतो त्या व्यक्तीला 2 बक्षीस हमखास मिळतात। एक म्हणजे विरोध आणि दुसरे म्हणजे टीका। पण ती टीका जर तुम्ही सहन केली तर नक्कीच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल। कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही। आणि अशीच शर्यत आपल्या आयुष्यभरासाठी चालू राहणार आहे। म्हणून या शर्यतीमध्ये तुम्ही भाग घ्यायचा आहे आणि पुढे पुढे चालत राहायचे आहे। माणसाचे आयुष्य डोबाऱ्याच्या खेळासारखं आहे। फक्त पायाखालची दोरी आणि हातातली काठी कोणाला दिसत नाही। माणसानं राजहंसासारखं असावं। आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून द्यावं, हे जीवनाचा अर्थ आहे आणि आता सर्व सामावलेलं आहे। म्हणून याच प्रकारे तुम्ही जीवन जगताना भरपूर काही गोष्टी सहन कराव्या लागतील आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला द्याव्या सुद्धा लागतील। मग त्यासाठी तुम्ही तयार राहिले पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही एकाग्र चित्ताने मनाने तुम्ही देवाची भक्ती सुद्धा केलीच पाहिजे। म्हणून स्वामी म्हणतात, सत्य कधीच सोडू नकोस आणि जे असत्य आहे त्याचा आधार घेऊ नकोस। आणि जे सत्य आहे ते सत्यपणे बोलावे आणि जे असत्य आहे ते सर्व सोडून आपण द्यावे। म्हणून नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायरासारखा असतो, त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही। आणि अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करत असतो आणि ज्या अस्तित्वातच नसतात आणि ते आपल्याला समजत देखील नाही। म्हणून आपले आयुष्य अनमोल व्हावे असे वाटत असेल तर बोलताना शब्दाचे मोल जपणे आवश्यक मात्र नक्कीच आहे। जीवनामध्ये माणसाची आर्थिक स्थिती कशीही असली आणि कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी मनस्थिती ही चांगली मात्र असावी लागते। म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात आणि ते तिथेच राहणार आहेत। म्हणून मनुष्य हा विनाकारण काळजी करत असतो। जे व्हायचे ते अचानक होऊन जाते। जीवनात अचानक ते सर्व काही घटना घडून जातात व जे काही भोगावे लागते ते पूर्वकर्मामुळे होते। आणि अज्ञानी मनुष्य मात्र काही दुरावल्यास दुःख मानत असतो। म्हणून हे सर्व आपल्या कर्माची फळं आहेत आणि हे समजून आपण घेतलं पाहिजे। देवांनी सुद्धा हातावरच्या रेषांच्या पुढे बोटं दिली आहेत आणि कारण त्यालाही माहिती आहे की नशिबाच्या अगोदर मेहनती करावी लागेल। कष्ट मेहनत केल्याने शरीर आणि खरं सत्य बोलणाऱ्या वागण्याने मेंदू व हृदय हे स्वच्छ राहत असते। म्हणून कोणते कपडे घातले तर मी छान दिसेन हा विचार तर आपण रोजच करतो, परंतु कोणतं चांगलं कर्म केल्यामुळे मी इतरांना आवडेन हाच विचार समाजात परिवर्तन घडवू शकतो। आणि आदर्श व समाधान ही संसाराची नक्कीच संस्कार करणारी गोष्ट आहे आणि संस्काराची शिदोरी आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं हवं। म्हणून राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही। राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत राहायला आणि ती तुमच्यामध्ये नक्कीच यायला हवी। प्रत्येक माणूस त्यांच्या जागी योग्यच असतो, अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे ते बदलते आणि मग त्याची मनस्थिती बदलत असते आणि सर्व निर्णय त्याचे चुकत देखील असतात। म्हणून स्वामी म्हणतात, एक मनुष्य मरतो तेव्हा दुसरा त्याच्यासाठी शोक करीत बसतो, पण तो दुसरा मनुष्यही मृत्यूकडे वाटचाल करीत असतो। जगात माणसाचा लोभ कधीच पुरा होत नाही। म्हणून मन बेचैन असते आणि वासना उरल्यामुळे पुन्हा जन्म मरणाचे दुःख हे आपल्याला भोगावे लागत असते। म्हणून कोणते कपडे घातले ना की आपण चांगले दिसू किंवा आपण चांगले मोठे माणसं दिसू असा विचार कधी करू नका, कारण कपड्यावरून माणसाची पारख कधी तुम्ही करू नका। जीवनात प्रेरणा महत्वाची आहे, ती तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करेपर्यंत सक्रिय ठेवते आणि सक्रिय चालू ठेवत असते। अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता ही नेहमीच श्रेष्ठ असते। काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात। म्हणून ती वाट मोकळी झाली की आपण त्या वाटेवर चालत राहायचं आहे। खरे तर हे जग म्हणजे मृत्यूलोक होय, तरी जिवंत असेपर्यंत सर्वजण मी मी करीत असतात आणि आपण चिरंजीव आहोत असे सर्वजण समजतात। पण मृत्यूची झडप पडताच सर्व टाकून त्यांना अकस्मात निघून जावे लागते आणि मग त्यांना नंतर कोणी आठवतही नाही। आठवतात पण थोडे 1, 2, 3 महिन्यासाठी, त्यानंतर मग ते विसरून जात असतात। म्हणून कुणाचे कान भरून
आणि कोणाबद्दल काड्या करून कधी स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता अगदी साफ असावी लागते आणि स्वच्छ पाण्यासारखी असावी लागते. म्हणून जीवनात चुका, अपयश आणि नकार हा प्रगतीचा भाग असतो, कारण याला कुणीही सामोरे न जाता यशस्वी होऊ शकत नाही. हे सगळ्यांनाच नक्कीच त्यांच्या वाटेवर येत असतात. म्हणून समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजेच नातं असतं, आणि ते नातंच तुम्ही टिकून ठेवलं पाहिजे. विश्वास हा खोडरबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी कमी होत जात असतो. म्हणून तुम्ही चुका सुधारा आणि चांगल्या मार्गाला नक्कीच लागा. स्वामी म्हणतात, पूर्वजन्मीच्या कर्माप्रमाणे मनुष्यात जन्म मिळतो, परंतु शेवटी तो मृत्यूच्या मुखात जातो. आणि जगात मोठे मोठे पुरुष होऊन गेले, पण ते सर्व मृत्यूच्या मार्गानेच गेले. म्हणून आजपर्यंत अगणित लोक जन्मले आणि मरून गेले, आणि या पृथ्वीला त्याचा काही फरक पडला नाही, कारण ते लोक त्यांच्या कर्मानुसार आले होते आणि त्यांच्या कर्मानुसारच ते गेले. म्हणून खूप आनंदामध्ये असताना किंवा अति दुःखामध्ये असताना कोणतेही निर्णय तुम्ही घेऊ नका. या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय घेऊ नाही शकणार. आणि मग तुम्ही घेऊ ज्यांना आपली चूक समजत नाही, अशा लोकांना कधीच त्यांची चूक दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका, कारण ते इतके मूर्ख असतात ना की स्वतःची चूक तर मनातच मान्य नसते, पण उलट आपल्याला चुकीचे ते ठरवत असतात. म्हणून त्यांच्यासोबत वादविवाद तुम्ही कधीही घालू नये. चेहऱ्यावर नेहमी दोनच गोष्टी, स्मितहास्य व शांतपणा, नक्कीच यशस्वी व्यक्तीच्या असतात. आणि स्मितहास्य समस्या सोडवण्यासाठी व शांतपणा समस्येपासून दूर राहण्यासाठी. म्हणून या दोन गोष्टी तुमच्या चेहऱ्यावर देखील असायला हव्यात. म्हणून जास्त इच्छा नाही, फक्त पुढचे पाऊल मागच्या पाऊलापेक्षा चांगले असावे, ही स्वामींचरणी आम्ही प्रार्थना मागू इच्छित आहेत. म्हणून रावणाचे शेवटी काय झाले? पाप वासनेमुळे त्याचे सर्व साम्राज्य नष्ट झाले. म्हणून दृष्ट वासना लगेच टाकून दे, कारण काळ हा वळेच पाठलाग करीत आहे, आणि म्हणून काळ स्वतःचा आणि दुसऱ्यांचा देखील पाठलाग करत असतो. म्हणून काळाला तुम्ही घाबरलं पाहिजे आणि काळापासून नक्कीच तुम्ही दूर राहिलं पाहिजे. खेळ असो व आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवायला हवं जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. म्हणून तुम्ही एक काम करायचंय, जीवनामध्ये कधीच कमजोर राहायचं नाही आणि कोणालाही आपण कमजोर आहोत हे दाखवून द्यायचं नाहीये. म्हणून आठवणीत फार मोठी ताकद असते. आज सुद्धा आपण कालचा दिवस जगू शकतो, ते फक्त आपण आठवणीने. आपण गोड आठवण आपल्या मनात येत असते आणि आपण खुदकन हसत असतो. यात तर खरंच सुख आणि समाधान आहे, आणि हेच तुमच्या आयुष्यात हवं. म्हणून नात्याचं गणित हे बँकेतल्या खात्यासारखं झालंय. ज्या खात्यातून फायदा होतो तीच खाती चालू ठेवतात. आणि म्हणून आपण जर फायद्यासाठी नाती जोरत बसलो तर मग या जगामध्ये सर्व लोक स्वार्थी होऊन जातील आणि अहंकारी होऊन जातील. म्हणून प्रत्येकाचा स्वार्थ प्रत्येक लोक बघायला लागून जाईल. म्हणून आपण फक्त देवावर विश्वास ठेवून आपले कर्म चांगले करायचे आहेत आणि आपली नाती टिकवून ठेवायची आहेत. स्वामी म्हणतात, दुःखाचा विचार करीत बसू नकोस, दुःख आणि काळजी करू नकोस. विवेकाने देह हाच आत्मा ही बुद्धी सोडून द्यावी, आणि या देहबुद्धी सोडून देऊन मुक्तीचा आनंद मात्र नक्कीच तुम्ही घ्यायला हवा. जेव्हा इतरांचे सुख पाहून आपल्याला आनंद होतो, तेव्हा इतरांचे दुःख पाहून आपल्याला दुःख होते. म्हणून जेव्हा इतरांच्या भल्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि जेव्हा आपल्यामुळे इतरांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होत नाही, मग त्यावेळेस तेव्हा समजावे की आपण माणूस म्हणून पूर्णत्वास प्राप्त झालो आहोत आणि आपल्यामध्ये माणुसकी नक्कीच जिवंत देखील आहे. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकत असतात. म्हणून दुःखात देवाला आठवण्याचा हक्क त्यांनाच असतो ज्यांनी सुखात त्यांचे आभार मानलेले असतात. म्हणून आपण आभार मानत चला आणि देवाचे नामस्मरण फक्त तुम्ही करत चला. नक्कीच देव तुम्हाला कधीच संकटात कमी पडू देणार नाही, आणि कोणती गोष्ट तुम्हाला अशी तुमच्या जवळ नाही असं कधीच असणार नाही. म्हणून ठरवलं ते प्रत्यक्षात होतच असं नाही, आणि जे होतं ते कधी ठरवलेलं असतंच असंही नाही. यालाच कदाचित आयुष्य असे म्हणतात. म्हणून हारलात तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की हा खेळ आयुष्यातला सर्वात कठीण खेळ होता आणि तुमच्यासोबत खेळून ती मजा नक्की झाली. म्हणून आपण आपल्या फील्डमध्ये असं वर जायचं की सगळ्यांनाच कळलं पाहिजे की हा माणूस नक्कीच काहीतरी करतोय. म्हणून या जगात सर्व तऱ्हेने सुखी असा कोण आहे ते तूच विचार करून शोधून काढ, असं स्वामी म्हणतात. अरे, जगात सर्व तऱ्हेने सुखी कोणीही नाही. पूर्वी जन्मी जे कर्म केलेले आहे त्याप्रमाणे तुला या जन्मी भोगावेच लागते, आणि ते तुला भोगावेच लागणार सुद्धा आहे. म्हणून विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा,
कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर तो नक्कीच पोहोचत असतो. जीवनात सगळ्याच गोष्टींचा आणि सगळ्यात चांगला साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास असतो आणि तो आपल्यात असला की आपण कोणत्याही थराला कोणतंही यश आपण मिळवू शकत असतो. म्हणून विचार श्रेष्ठ शुद्ध असतील तर हृदय देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी राहत नाही. म्हणून स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात, नेहमी भगवंताचे प्रेम बाळगावे, दुःखाची जाणीव ठेवू नये, देहाला जे कष्ट होतात त्यात सुखच मानावे आणि नेहमी विवेक बाळगून आत्मस्वरूपामध्ये मग्न राहावे. मग बघा, तुम्हालाही छान वाटेल आणि तुम्हालाही देव जवळ असल्यासारखं वाटेल. त्याच लोकांच्या डोळ्यात पाणी दिसतं ज्यांनी एखादं नातं निभावण्यासाठी मनापासून प्रयत्न केलेले असतात. मतलबी लोकांच्या मनात ना लाज असते ना डोळ्यात पाणी असतं. म्हणून मतलबी लोकांच्या तुम्ही सहवासात नक्कीच राहू नका. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही नेहमी बरोबर आहात तर तुम्ही आयुष्यातून काहीही शिकत नाही. कारण प्रत्येक मनुष्य हा आयुष्यामध्ये चुकत असतो आणि तो चुकांचा पुतळा देखील असतो. म्हणून स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असणे ही जर ज्ञानाची पहिली पायरी आहे. तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत असतील ना तर लक्षात घ्या की ध्येय खूप मोठे आहेत. पण जर लोक हसत नसतील ना तर समजा की तुमचे ध्येय आता खूप लहान आहेत. म्हणून तुम्ही मोठा विचार करायला हवा. या जगात सगळ्या गोष्टी सापडतात पण स्वतःची चूक कधी आपल्याला सापडत नाही आणि ती चूक आपण मान्य केली तर नक्कीच आपण माणुसकीमध्ये येतो आणि आपल्याला कळते की आपली चूक ही आहे. मग आपण ती सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. स्वामी सांगतात, दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा बाळगू नये, अत्यंत स्वार्थ बुद्धी नको, त्यामुळे पापाचा संचय होऊ लागतो आणि ज्यामुळे पापाचे फळ भोगावे लागते ते दुष्कर्म होय. आणि पापे करून सुद्धा मनासारखे झाले नाही तर पदरी दुःखच येते, हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून माणूस हा मुहूर्ताविना जन्म घेतो आणि मुहूर्ताविना हे जग सोडून जातो. तरी चांगल्या मुहूर्ताच्या मागे धावत राहतो. मुळात आपले विचार चांगले आहे आणि आचरण शुद्ध असेल ना तर कोणतीही वेळ ही आणि कृती वाईट असूच शकत नाही आणि सर्व कृती चांगल्याच असतात. म्हणून प्रत्येकाला जीवनात कृष्णासारखा मित्र असेल किंवा नसेल परंतु शकुनीसारखा चालबाज कोणी ना कोणी जरूरच असतो. म्हणून स्वप्न मोफतच असतात. फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच आपल्याला किंमत ही मोजावी लागत असते. सर्वाभूती आत्मा एकच आहे ही जाणीव वर्तनात येण्याच्या उत्कृष्ट पुरावा म्हणजे इतरांच्या दुःखी आत्मा अभेद ज्ञानाने सुखी करण्याचा प्रयत्न करणे. आणि तसा प्रयत्न तुम्ही केला की तुम्ही माणुसकी जपली असं समजून घ्या. जीवनामध्ये अशी कामे करावीत की मृत्यूनंतरही मागे कीर्ती उरावी. लोकांच्यासाठी स्वतःचा देह चंदनाप्रमाणे झिजवावा आणि सज्जन लोकांना समाधान मात्र नक्कीच तुम्ही दिलं पाहिजे. आदर केल्यास तर तुलाही आदरच मिळेल. तू जे देणार तेच तुला परत मिळणार. तू जे गमावलं आहे त्यासाठी तूच जबाबदार आहे आणि तुला ते परत हवं असेल तर तू आधी तुझा गर्व आणि अहंकार सोड आणि चूक असेल तिथे माफी मागण्याची हिंमत कर. तुझं तुला परत नक्कीच मिळणार आहे. म्हणून मुळात आपले विचार चांगले आणि आचरण शुद्ध असेल तर कोणताही खेळ आणि वेळ आणि कृती ही वाईट असू शकत नाही, हे लक्षात घ्या. कसं आहे, नेहमी थोडे मोठे धैर्य धारण करावे. कोणी अपशब्द बोलले तर ते शांतपणे सोसावेत. स्वतः नेहमी नम्रपणे बोलावे आणि आपल्या बोलण्याचे सर्वांना समाधान नक्कीच द्यावे. जगण्यासाठी बुद्धीचा उपयोग नक्कीच होतो पण ती केव्हा आणि कुठे वापरावी हेच जर कळत नसेल तर मग सर्व आयुष्य व्यर्थच होऊन जाते. आणि मग यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ मात्र नक्कीच असली पाहिजे. आणि जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील ना तर 3 गोष्टी आपण शिकल्या पाहिजे. काहीही आपलं नाही, काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाहीये. म्हणून माणूस मुहूर्ताविना जन्म घेतो आणि मुहूर्ताविना हे जग सोडून जातो. म्हणून त्याला कुठलाही मुहूर्त नसतो. म्हणून कोणती गोष्ट सुरू करण्याआधी कधीच मुहूर्त बघू नका, डायरेक्ट तुम्ही सुरू करा. नक्कीच तुमच्या मध्ये ताकद आणि तुमच्या मनात जिद्द असेल ना तर तुम्ही नक्कीच ती गोष्ट यशस्वी ठरवाल आणि तुम्हाला यश देखील नक्कीच मिळेल. म्हणून स्वप्ने 3 हवे जी झोपल्यावर पडतात. स्वप्न ती की जी तुम्हाला झोपच लागू देत नाही. म्हणून तुम्हाला अशी मधून बेचैनी होत असते की मी काय करू आणि कसं करू. म्हणून नेहमी तुम्ही आयुष्यामध्ये आपल्या स्वप्नांच्या मागे धावले पाहिजे आणि स्वप्नांसाठी जे लागेल ते तुम्ही नक्कीच केले पाहिजे. आपल्या मागे कोण काय बोलतंय याकडे दुर्लक्ष करायचं असतं. नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही पुढे आहात आणि ते मागे. म्हणूनच तर ते मागे बोलतात आणि पुढे तोंडावर नाही. म्हणून आयुष्यात कोणी आपल्याला समजून घेतले नाही तरी चालेल, कोणी साथ नाही दिली तरी चालेल,
पण कोणाच्या पुढे पुढे करून स्वतःला लाचार बनवून नाही घ्यायचे, एवढे फक्त लक्षात ठेवायचे. समोर चांगली संधी आली असतानाही योग्य मार्ग निवडता येत नसेल तर आपल्या मानसिकतेत बदल घडवणे नक्कीच आवश्यक आहे. जीवन में चुनौतियां हर किसी के हिस्से में आती है, क्योंकि किस्मत भी किस्मत वालों को आजमाती है. म्हणून आपले जे भविष्य आहे ते आपल्याला आजमावत असतं आणि आपलं जे नशीब आहे ते आपली परीक्षा घेत असतं. आणि ती परीक्षामध्ये आपण पास झालो तर आपण जीवनामध्ये यशस्वी मात्र नक्कीच होत असतो. क्रोध हा शेवटी दुःख देणारा असतो. माणूस त्यापासून दूर राहायला पाहिजे. कामवासना ही अनेक प्रकारचे दोष उत्पन्न करीत असते, म्हणून तिच्या अधीन होऊ नकोस. आणि तसेच कुणाचा मत्सर देखील करू नकोस आणि आधी कधी ढोंग करू नकोस. ज्याने ढोंग केले तो नक्कीच पस्तावला देखील आहे. म्हणून निंदा, रहस्य, दुःख हे पचवता आले पाहिजे. कारण निंदा पचली नाही तर शत्रुत्व वाढत जाते, रहस्य पचले नाही तर धोका वाढत जातो आणि दुःख पचले नाही तर नैराश्य नक्कीच वाढत जात असते. म्हणून पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करावी जिथे हरण्याची जास्त आपल्याला भीती वाटत असते. ज्या वेळेस आपण एखाद्याचा अपमान करत असतो तेव्हा त्याच्या मनातला आपला मान कमी करून घेत असतो. म्हणून कधीच कोणाचा अपमान आपल्याकडून होऊ देऊ नका. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो आणि रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं तो दाखवत असतो. म्हणून पापाची वासना बाळगू नकोस. नेहमी अंतिम सत्य असलेल्या ईश्वराच्या प्राप्तीची इच्छा धर आणि विषयांमध्ये सुख असते अशी चुकीची कल्पना करून घेऊ नकोस. विषय विकारांत बुडल्यास जगात चितू होते हे लक्षात घे आणि तो माणूस नक्कीच मिटून जातो. कारण ज्या मनामध्ये नक्कीच काहीतरी मलगडत असतं आणि काहीतरी बिघडत असतं ना, ते मनात नक्की पाप असतं आणि त्याचा शेवट हे नक्की चुकीच्या गोष्टीने होत असतं. म्हणून संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो. तो कायम कुठंच मुक्कामाला राहत नसतो. परिस्थिती कशीही असेल, जगण्यासाठी हिंमत कायम ठेवली पाहिजे. कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरी सुद्धा गोड आंब्यात परिवर्तित नक्कीच होत असते. म्हणून सल्ल्याच्या 100 शब्दांपेक्षाही अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत मात्र असते. म्हणून आयुष्याच्या वाटेवर प्रवास कधीच ठरवून होत नसतो. जशी वळणं येतील तसं वळायला लागते आणि संघर्ष म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळालेली संधीच असते, हे आपण समजून घेतले पाहिजे. म्हणून दुष्ट वासना बाळगू नकोस, कधी पाप बुद्धी ठेवू नकोस, आपला धर्म आणि नाती कधी सोडू नकोस आणि नेहमी अंतरात सारासार विचार करीत जा आणि पुढे पुढे जात जा. म्हणून भिक्षापात्र भरलं जाऊ शकतं पण इच्छापात्र कधीही भरत नाही. समाधानातच खरे सुख आहे हे जो समजला तो ज्या जीवनातील खरा सुखी आहे आणि समाधानी व्यक्ती आहे. म्हणून भिक्षापात्र तुम्ही नक्कीच मोकळं ठेवावं आणि ते भरेल अशी अपेक्षाही मात्र करू नये. कारण देव सगळ्यांचं बघत आहे आणि तो सगळ्यांचंच भलं करणार आहे. यावर फक्त आपण मनापासून जिद्द आणि विश्वास ठेवावा. निशब्द होण्याची वेळ तेव्हाच येते जेव्हा हृदयातील भावना आणि डोक्यातील विचारांची सांगड कधीच बसत नसते. म्हणून अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे आहे. म्हणून ती अडचण सोडवायला तुम्ही नक्कीच घेतली पाहिजे आणि ती अडचण सोडवली की जीवनामध्ये तुम्ही यशस्वी नक्कीच व्हाल. म्हणून आयुष्यात सगळ्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका, तर कोणत्याही अडचणीत तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती मात्र तुम्ही नक्कीच शोधा. पहाटेच्या वेळी भगवंताचे चिंतन करावे आणि नंतर वाणीने रामाचे नाम घ्यावे. सदाचरण हे श्रेष्ठ असते, ते कधीही सोडू नये आणि स्वामींची भक्तीही सोडू नये आणि स्वामींचे नाव देखील मुखी घ्यावे आणि स्वामींचे नामस्मरण नक्कीच करावे. जो सदाचाराने वागतो तो मनुष्य या जगात धन्य होऊन जातो. जसं धुक्याच्या पलीकडे एक सुंदर निसर्ग लपलेला असतो तसंच दुःखाच्या पलीकडे एक सुंदर सुख आपली वाट पाहत असतं. फक्त थोडा वेळ संयम ठेवा, आला म्हणजे नक्कीच. कारण उशिरा मिळालेलं फळ हे कायम गोडच असतं आणि ते गोडच लागत असतं. म्हणून आपल्याला यश हे देव थोडं लेट देत असतो आणि थोडं उशिराही देत असतो, कारण त्याची चव आपल्याला नक्कीच चांगली लागली पाहिजे. म्हणून प्रयत्न कधी सोडू नका. आपल्या निर्णयावर आपली भीती नाही तर आपला विश्वास दिसला पाहिजे. रस्ता भरकटला असाल तर योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे आणि हीच वेळ तुम्ही ठरवा आणि योग्य रस्ता नक्कीच तुम्ही निवडा. घाव घालणारे तुटतात पण घाव सहन करणारे कधीच तुटत नसतात. आणि आपण जे सहन करतोय त्याची शिक्षाही जे आपल्याला मारत आहेत किंवा त्रास देत आहेत त्यांना एक दिवशी नक्कीच मिळणार आहे. फक्त याच्यावर विश्वास ठेवा. कधी कधी काही चुकीची माणसं आयुष्यात खरा अर्थ समजून देतात आणि आयुष्य काय असते हे त्यांच्याकडून आपल्याला समजत असते. म्हणून आपण जेव्हा खरोखर काय महत्वाचे आहे यावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा कळते की जीवन किती तेजस्वी आहे आणि किती अनमोल देखील आहे. म्हणून
तुम्ही भक्ती मार्गाने जा असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणजे तुला ईश्वराची प्राप्ती आपोआप होईल. समाजामध्ये जी नित्य कर्मे मानली जातात ना, ती तू सोडून देव. समाजाने जी चांगली कर्मे मानली आहेत ती तू मनापासून कर, आणि चांगली कर्मे केली तर देवाच्या दारी तुला नक्कीच देव बोलावून घेईल. आणि देव चांगल्या कर्माच्या माणसाला नक्कीच पुढे नेत असतो आणि भरपूर काही गोष्टी चांगल्या त्याच्याकडून घडून घेत असतो. म्हणून आपणही चांगली कर्म करायचे आणि चांगल्या कर्माचं फळ हे आपल्याला एक दिवस चांगलं मिळणार आहे. फक्त याच्यावर आपण विश्वास ठेवायचा आहे. म्हणून फक्त पाठीवरची थापच नाही तर पाठीमागची चर्चा आणि पाठीमागचे हल्ले दोघेही माणसाला मोठं करत असतात. म्हणून स्वामी म्हणतात, जो इंद्रियांचा स्वामी आहे, जो सत्व सतनाम त्रिगुणांचे अधिष्ठान आहे आणि जो निर्गुणांचा आरंभ आहे, त्या गणेशाला व परा पश्यंती मध्यमा वैखरी या 4 वाणींचे मूळ असलेल्या देवी शारदेला मी नमस्कार करतो आणि अनंत स्वरूप असलेल्या ईश्वराचा मार्ग सांगतो. आणि तो ईश्वराचा मार्ग असा आहे की नामस्मरण फक्त ईश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकते आणि अखंड नामस्मरण नक्कीच देवाची प्राप्ती आपल्याला करून देऊ शकते. म्हणून एकमेकांना सहकार्य करणे, मदत करणे, दुसऱ्यांबद्दल चांगली भावना ठेवणे आणि हे नेहमीच आचरणात आणले तर जीवनाला एक नवीन आयाम मिळतो आणि प्राप्त होतो. आणि दुसऱ्यांनी चांगले म्हणावे ही अपेक्षा चुकीची आहे. स्वतःला स्वतःचे मूल्यमापन करता नक्कीच आले पाहिजे. पहिली स्वप्न भंग झाल्यावरही दुसरी स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन आहे. आणि जीवनामध्ये तुम्ही नक्कीच दुसरी स्वप्नही बघितली पाहिजे. आयुष्यावर भरभरून बोलणारे आयुष्य कधीच जगतच नाही, कारण बोलण्यापेक्षा जगायला हवं हे त्यांना उमगतही नाही. म्हणून प्रार्थना कधीही वाया जात नाही, फक्त योग्य वेळी येण्याची वाट पाहावी लागते. लोक घाई करतात आणि जे मिळणार असतं ते देखील गमावून बसत असतात. म्हणून खुश राहायचं असेल तर जीवनाचे निर्णय आपली परिस्थिती बघून घ्या. आणि जगाला बघून जे निर्णय घेतात ते नेहमी दुःखीच राहतात आणि त्यांचे कधी सुखही लाभतही नाही. म्हणून समोरच्याला समजावून सांगूनही तो समजत नसला तर स्वतःला सांगा की हा माणूस आपला नाही आणि येथे वेळ वाया घालवायचा नाही. म्हणून आपल्या वाचून कोणाचा अडत असा विचारही मनात आणू नका. इथं पत्यातील बादशाह हरवला तर जोकराला बादशाह बनवलं जातं, एवढं फक्त लक्षात ठेवा. जीवनात स्वतःला महत्त्व द्यायला शिका आणि स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर नक्कीच तुम्ही वागा. म्हणजे तुम्हाला लोकांची चव देखील नक्कीच कळेल. माणसाच्या शरीराला सगळे अवयव असून सुद्धा माणसाच्या मनाला जेव्हा अपंगत्व येतं तेव्हा त्या माणसाला या जगातील कोणती सर्जरी वाचू शकत नाही. त्यामुळे माणसाने मन नेहमी भक्कम ठेवावे आणि चांगले विचार आपल्या मनामध्ये करावे आणि मनात कोणताही रोग ठेवू नये. नातेवाईकांच्या सर्व अडचणी जाणून घ्यायच्या असतील तर त्यांच्याकडे अधूनमधून 2-4 हजार रुपये नक्कीच तुम्ही मागितले पाहिजे, कारण तेव्हाच कळतं की कोण आपलं आणि कोण परकं. पण आपले जे व्यक्ती असतात ते प्रेमाने आपल्याला सांगतील आणि समजवतील, पण जे आपले नसतील ते आपल्याला रागवतील देखील. मग तेव्हा तुम्हाला कळेल की आपलं कोण आणि परकं कोण. म्हणून आपल्यातील उणीवा आपल्याला माहीत असणे ही आपली सर्वात मोठी जमेची बाजू आहे. आणि नक्कीच आपल्यामधल्या त्रुटी आपल्याला माहिती असायला हव्यात. आयुष्यामध्ये एक वेळ अशी येते की जे विसरायचं असतं तेच पुन्हा पुन्हा आठवत राहतं आणि मग त्याविना आपल्याला करमतही नाही. आयुष्याचा समतोल हा त्यालाच राखता येतो ज्याने आयुष्य तडजोड आणि कसरतीच्या जीवावर उभं केलेलं असतं. आयुष्य किती कठीण असले तरी कुठे ना कुठेतरी तुम्ही काही करू शकाल अशी संधी असतेच. म्हणून तुम्ही फक्त हार मानू नका आणि मन इतकं मोठं असू द्या की कोणीही तुमच्या शेजारी बसू शकेल आणि तुमच्यासमोर बोलू शकेल. कारण आपला स्वभाव हा खूप चांगला असायला हवा आणि प्रेमळ नक्कीच असायला हवा. आणि प्रेमळ असला तर लोक आपल्या जवळ आपोआप येत असतात. म्हणून वेळ, मित्र आणि नाती ह्या अशा 3 गोष्टी आहेत की त्यांना किमतीचा शिक्का नसतो, पण ह्या हरवल्या की समजते त्यांची किंमत किती मोठी असते. म्हणून मन किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही, पण मनात आपलेपणा किती आहे हे नक्कीच महत्त्वाचं आहे. आणि जर आयुष्यात तुम्हाला खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले तर एवढेच लक्षात ठेवा, ज्याने आपल्याला बनवले आहे तो ब्रह्मांडाचा मालक कमजोर नाही. आपले भाग्य नशीब नव्याने लिहिण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे नक्कीच आहे. म्हणून तुम्ही त्याच्यावर फक्त विश्वास ठेवा आणि जीवनात चालत राहा, नक्कीच यशस्वी व्हाल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी एकटं जगायला आपण शिका. जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नसताना सुद्धा गाव गोळा होतो, पण वेळ वाईट असेल तर निरोप देऊन सुद्धा लोक तुमच्याकडे मात्र येणार नाही, कारण तुमची वेळ तेव्हा वाईट असते. म्हणून वाईट वेळेत जो आपल्याला साथ देतो ना तो आपला खरा सारथी आणि खरा मित्र असतो. म्हणून आपली वागणूक ही आपल्या प्रतिष्ठेचा आरसा असते. म्हणून आपली वागणूक चांगली असली तर आपली प्रतिष्ठा ही चांगलीच बनत जाईल.
म्हणून माणसं तीच जवळ करा जी तुमच्या वाईट काळात सोबत असतात, कारण तीच आपल्या जीवाभावाची असतात. स्वार्थापेक्षा मोठा शत्रू नाही आणि परोपकारासारखं पुण्य नाही. सुखाच्या क्षणी माणसाशिवाय शोभा नाही, पण दुःखाशिवाय आपलं कोण ते कळतच नाही. म्हणून भक्तीसारखी शांतता कशातच नाही. आणि भगवंत एवढं बलवान या जगात कुणी नाही, आणि भगवंत एवढं बलवान कुणी होऊ शकत नाही. म्हणून स्वतःचे मूल्य ओळखा आणि स्वतःच्या क्षमतांवर मात्र विश्वास ठेवा. आत्मविश्वास हा यशाच्या मार्गावरील आपला सर्वोत्तम साथीदार आहे. यावर तुम्ही नक्कीच विश्वास ठेवायला हवा. म्हणून अडचणींना सामना करायचा असेल ना, तर शरीरापेक्षा मन हे भक्कम करायला हवं. आणि म्हणून मन भक्कम केलं की तुम्ही कोणतीही बाजू आणि कोणतीही कठीण परिस्थिती तुमच्या मनावर घेऊन ती सहन मात्र नक्कीच करू शकता. म्हणून आपल्या वागणुकीविषयी प्रामाणिक असणं हा सर्वात मोठा धर्म आहे. आणि स्वतःवर फक्त तुम्ही विश्वास ठेवायला हवा. पैज लावायचीच असेल तर स्वतःसोबत लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार मात्र तुम्ही नक्कीच हराल. म्हणून ठाम राहायला शिका. निर्णय चुकला तरी हरकत नाहीये. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते आणि कशीही मात्र नक्कीच करता येते. म्हणून जर यशाच्या गावाला जायचं असेल ना, तर अपयशाच्या वाटेनेच तुम्हाला जावे लागेल. आणि अपयशाची वाट आपल्याला यशाच्या गावापर्यंत घेऊन जाण्यासाठी तयार असते. बदल घडवण्यासाठी प्रगती होऊ शकत नाही. आणि ज्यांना स्वतःचं मन बदलता येत नाही ते कशातच बदल घडवूही शकत नाही, कारण त्यांच्या मनावर त्यांचा स्वतःचा ताबा देखील नसतो. म्हणून माझं काय चुकलं हे देवाला विचारण्यापेक्षा आपल्या मनाला विचारत चला, कारण आपल्या कर्माची चुकांची जाण, चांगल्या वाईटाची नोंद जशी देवाकडे असते तशीच एक प्रत आपल्या मनाकडेही असते. आणि हे कायम आपल्या लक्षात असू द्यायला हवं. स्वतःसोबत जेव्हा दुसऱ्यांच्या मनाचा देखील विचार केला जातो, तिथेच माणुसकीचं सुंदर नातं हे तयार होत असतं. एखादा आपल्या इच्छेप्रमाणे वागत नसेल तर त्याला मूर्ख समजणे हेच आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण असते. म्हणून चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहत असतात. म्हणून जीवनात काही व्यवहार करताना फायदाच बघायचा नसतो, आपल्यामुळे इतरांना भेटलेला आनंद बघायचा असतो. ओंजळ भरलेली असताना ती सांडायच्या आत तुम्ही इतरांना त्यातले देता आले पाहिजे, आणि तरच देव बघत असतो. आणि त्याप्रमाणे तुम्हाला अजून तुमची झोळी मात्र प्रेमाने आणि आनंदाने तो भरत असतो. म्हणून झाडाखाली ठेवलेल्या तुटक्या मूर्तीला बघून कळलं की परिस्थिती कशी असो, परंतु स्वतःला कधी तुटू द्यायचं नाही. कारण हे जग जर तुटलेल्या देवाला घरातून बाहेर काढू शकतं, तर आपण तर माणसं आहोत, मग आपल्याला ते नक्कीच काढणार असतं. म्हणून आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशी लढाई करतो त्याला कुणीही हरू शकत नाही. आणि स्वतःशी जो लढाई करून जिंकत असतो ना, तो व्यक्ती सर्वश्रेष्ठ असतो, कारण तो स्वतःसाठी जगत असतो आणि स्वतःसाठी लढत देखील असतो. म्हणून कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा. ती म्हणजे नाव आणि इज्जत, आत्मविश्वास आणि आत्मसन्मान आणि स्वाभिमान. यापैकी एकाशी जरी तडजोड केली तरी आयुष्य डळमळीत होऊ शकते. म्हणून फक्त आपण आत्मविश्वास जोपासायला हवा आणि जीवनात पुढे जायला हवं. आयुष्य कधीच लहान नसतं, आपण जगायला थोडा उशीर करत असतो आणि म्हणून ते आयुष्य आपलं लहान होत असतं. म्हणून भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते आणि माणूस कळायला माणुसकी लागते. आणि भरभरून आयुष्य जगायला जीवाला जीव लावणारी माणसं देखील लागतात. म्हणून आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा तुमच्याकडे सारं काही असतं, प्रतिष्ठा, पैसा, नाती गोती, सारं काही, तरी आयुष्य आणखी काहीतरी मागत असतं. आणि त्याचंच नाव मनशांती. आणि माणसाने मोठं होण्याची महत्वाकांक्षा न ठेवता समाधानी जीवन मिळवण्याची अपेक्षा नक्कीच ठेवली पाहिजे. माणसाला स्वतःचा फोटो का काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला मात्र त्याला काळ लागत असतो, आणि तो काळ फक्त त्यालाच माहिती असतो. म्हणून भक्त वात्सल्य, प्रेम, संस्कार घरात आणि मनात प्रसन्नता निर्माण करत असतात. म्हणून नक्कीच मनात भक्ती मात्र ठेवा आणि स्वामींच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा. नकारात्मक स्वभावाच्या व्यक्तींना प्रतिसाद देणे जितके कमी कराल तेवढे आपले जीवन शांतमय होऊन जाईल, कारण ते नकारात्मक व्यक्ती तुम्हाला परत परत त्याच मार्गाला बोलवत असतात आणि तेच तुम्हाला सांगत असतात. म्हणून कोणीही चोरू शकणार नाही ना अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा, आणि ते म्हणजे नाव आणि इज्जत. म्हणून राजाला त्याची प्रजा मानते, पण बुद्धिवंताला सारी दुनिया मानत असते. पद महत्वाचे नसते, आपल्या विचारांची गुणवत्ता ही महत्वाची मात्र असते. म्हणून अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. आणि ते दगड आपण ओळखून जीवनामध्ये त्या दगडांना नमस्कार करून जीवनामध्ये पुढे गेलं पाहिजे. होऊन गेलेल्या किंवा होणार असलेल्या गोष्टीची चिंता
फक्त मनस्ताप वाढवते, आत्मविश्वास नाही. आणि तो आत्मविश्वास वाढवायचा असेल तर ती गोष्ट तुम्ही करून बघितली पाहिजे. आणि ती गोष्ट करून बघितली की तुम्हाला सर्वच काही आपोआप कळत जाईल आणि आपोआप समजत देखील जाईल. म्हणून स्वतःचा दिवा विझलेला असतो तरी सुद्धा दुसऱ्यांच्या दिव्यात तेल किती आहे हे पाहणारे लोक अधिक सापडतात. आणि अशी लोक आपल्याकडे देवाने आपल्याला काय दिले आहे हे पाहण्यापेक्षा दुसऱ्यांना देवाने काय दिले आहे हे पाहण्यात जास्त ते इंटरेस्टेड असतात आणि त्यांना त्यात जास्त महत्त्वाकांक्षा असते. म्हणून इच्छा आणि कल्पनेतील संघर्ष सोडवायला हवा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात धैर्य ठेवा. योग्य वेळ आल्यावर परमेश्वर तुम्हाला सर्व काही देईल. ज्याच्यासाठी तुम्ही मेहनत घेतली आहे ते सर्व काही तुम्हाला मिळणारच आहे. म्हणून जीवन झाली शाळा, अनुभव झाला गुरु. शिका सर्व येथूनच. अभ्यास ठेवा सुरू. आणि अभ्यास हा जीवनाचा कधीच बंद पडत नसतो. म्हणून फक्त सद्गुरू स्वामी समर्थांवर फक्त श्रद्धा ठेवा. एवढंच काम तुम्ही करा. नक्कीच स्वामी तुम्हाला एवढं देतील जेवढं तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. जोपर्यंत माणूस दुःख आणि त्रास सहन करत नाही तोपर्यंत त्याची प्रतिमा जगासमोर कधीच येत सुद्धा नाही. म्हणून प्रेम, ज्ञान आणि भक्ती ही अशी संपत्ती आहे जी सर्व काही संपल्यानंतरही तुमच्याजवळ बाकी राहते. म्हणून काही गुण पाहतात, काही दोष पाहतात. खास ते बनतात जे दुसऱ्यांचं मन पाहतात. आणि जर आपण दुसऱ्यांचं मन पाहिलं तर आपण नक्कीच त्या व्यक्तीला जपून ठेवू शकतो. चांगली कल्पना दाखवली जात नाही आणि वाईट विचार लपवले नक्कीच जात नाही. म्हणून संशय आला तिथेच विश्वास थांबत नाही आणि विश्वासाच्या पाठोपाठ प्रेमही निघून जातं. म्हणून जो दुसऱ्याला मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घालतो तोच खरा महान व्यक्ती असतो. अहंकार त्यालाच असतो ज्याला कष्ट न करता सर्व काही मिळते. म्हणून कठोर परिश्रमातून आनंद मिळवणारी व्यक्ती इतरांच्या कष्टाचाही आदरच करत असते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे. आणि तो ज्याच्याकडे आहे त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी मात्र होत असतो. म्हणून दुसऱ्याची मदत करताना जर मनात आनंदाची जाणीव होत असेल तर ती खरी सेवा आहे आणि ती खरी भक्ती आहे असं आपण समजू शकतो. सर्व शब्दांचा अर्थ सापडतो पण जीवनाचा अर्थ जीवन जगूनच सापडत असतो. आणि नात्यांचा अर्थ नात्यांची पूर्तता करूनच सापडत मात्र असतो. म्हणून जीवन केव्हा संपतेल हे कोणालाच माहिती नसते. मनासारखं जगून घ्या, कारण हा जन्म पुन्हा तुम्हाला कधीच मिळणार नाही आणि भेटणारही नाही. जीवन एक गाणं आहे, ते नेहमी गुणगुणत राहायचं. आणि सुकलेल्या सगळ्या पानात कधी कधी एक पान हिरवं दिसतं. म्हणून जसं हजारोंच्या घोळक्यात एक कुणीतरी आपलं असतं आणि ते आपल्यालाच आपण जपून ठेवायचं असतं. कुणाच्याही आणि कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसावा. अहंकाराने स्वतःचा पराभव होतो तर स्वाभिमानामुळे आपण यशाचे साक्षीदार मात्र होत असतो. म्हणून मित्रांनो, झाडाखाली पाणी टाकले की पाणी अगदी वरच्या पानापर्यंत पोहोचते. म्हणून त्याचप्रमाणे प्रेमाने केलेली कर्म परमात्म्यापर्यंत नक्कीच पोहोचत असतात. आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे, स्पर्धा नाही. म्हणून ती स्पर्धा तुम्ही नक्कीच खेळू नका आणि चांगल्या मार्गाने सन्मार्गाने चालत राहा. ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात त्याच नात्याला खरा अर्थ असतो. आणि बाकीची नाती केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझी असतात. म्हणून एक गोष्ट घ्या की घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात तोपर्यंत घर शाबूत राहते. पण जेव्हा सगळे स्वतःला मोठे समजू लागतात तेव्हा मात्र घर हे काबूत राहत नाही आणि त्या घरात भरपूर भांडण तंटा देखील होत असते. म्हणून तर्क असतील जगात हजार पण विश्वासानेच घडती चमत्कार. आणि म्हणून तुमचा स्वामींवर जर विश्वास ठाम असेल तर नक्कीच चमत्कार घडेल आणि स्वामी तुम्हाला भरपूर काही देऊ सुद्धा इच्छितील. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की चांगलं वागणाऱ्याच्या नशिबी कायम मतलबी लोक लिहिलेले असतात. म्हणून आपण असं नाही समजू की आपणही वाईट वागलं पाहिजे. आपण फक्त सन्मार्गाला लाहा. शेवटी विजय हा सत्याचाच होत असतो. हरण्याची अनेक कारणं असतात पण जिंकण्यासाठी मेहनत आणि कठोर परिश्रम आवश्यक असतात. म्हणून प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायचं असतं. जिंकणं आपल्या हातात असतं, फक्त प्रयत्न करणं सोडायचं नसतं. म्हणून एक गोष्ट तुम्ही कायम ध्यानात आणि मनात ठेवली पाहिजे, ती म्हणजे आपली सर्वोत्तम संपत्ती ज्ञानाने भरलेले मन नसून प्रेमाने भरलेले हृदय आहे. म्हणून प्रेमाने भरलेले हृदय आपले असेल तर जीवनात आपल्याला कशाची कमी भासणार नाही. म्हणून विश्वास हा आरशासारखा असतो, एकदा का तो तुटला की त्यात तुम्हाला पुन्हा काही आधीसारखे दिसणारही नाही. जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्याला उद्याचे यश अनुभवायला नक्कीच मिळेल.
म्हणून आपल्या आराध्य देवतेवर नेहमी विश्वास ठेवा. एक दिवस ती देवता तुम्हाला इतकं देईल की मागायला काही उरणारच नाही. म्हणून दिलेले किंवा घेतलेले एक वेळ विसरता येते, पण मनाला लागलेले माणूस कधीच विसरत नाही. नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीही परत येत नाही आणि वेळेचेही असेच असते. एकदा गेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद तुम्ही घेतला पाहिजे आणि त्या क्षणाचा आनंद घेऊन मन भरून तुम्ही जगलं पाहिजे. दिवसभरचे प्रामाणिक कष्ट आणि रात्रीचे कुटुंबासोबत सुखाचे 2 घास हीच आपली संपत्ती आहे. म्हणून जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली असतात. ती आपोआप गुंफली जातात व मनाच्या येवल्याच्या कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात. यालाच तर ऋणानुबंध असं म्हणतात. आणि मन अच्छा सोचिये, अच्छा बोलिये और अच्छा कीजिये हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि या वाक्यानेच आपलं जीवन सफल सुद्धा होणार आहे. परिस्थितीची लढायला शिका. एक स्वप्न तुटलं तरी दुसरं बघायला शिका. संघर्ष करताना माणूस एकटाच असतो, पण यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर जगाचा गराडा त्याच्या भोवती असतो. म्हणून सत्य बोलण्याची सवय आपल्याला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी हिंमत मात्र देत असते. म्हणून आपण त्यांना कधीच बदलू नका आणि कधी बदलू शकत नाही ज्यांना स्वतःच्या चुकांची जाणीव कधी होत नसते. मग ते व्यक्ती अहंकारी असतात आणि त्यांना आपल्या शक्तीचा गर्व असतो. जी व्यक्ती कृतीमध्ये निष्क्रियता आणि निष्क्रियतेत कृती पाहते ती एक बुद्धिमान व्यक्ती असते. म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगा, कारण ओझं कष्टाचं कधीच नसतं, ते असतं मनात चाललेल्या विचारांचं. आणि मेल्यानंतर 2 मिनिटं सुद्धा तुमचं नाव राहत नाही. लोक विचारतात बॉडी कुठेपर्यंत आली. मग माणसाला गर्व एवढा कशाचा आहे? म्हणून तुम्ही गर्व अजिबात करू नका. आणि मनाला जिंकायचे असेल तर भावनेने जिंका. रागाला जिंकायचे असते तर प्रेमाने. अपमानाला जिंकायचे असते ते आत्मविश्वासाने. अपयशाला जिंकायचे असते ते धीराने. आणि संकटाला जिंकायचे असते ते धैर्याने. आणि माणसाला जिंकायचे असते ते माणुसकीने. फक्त हे 5 वाक्य लक्षात राहिले तर भरपूर काही चांगल्या गोष्टी आपण शिकलो असा त्याचा अर्थ होतो. ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटल्याचे समाधान आपल्याला नक्कीच प्राप्त होईल. स्वप्न पूर्ण करण्यात येणारे अडथळे निराशा नाही, आव्हान माना. मनाची शक्ती नक्कीच तुमची वाढल आणि भरपूर प्रगतीही तुम्ही कराल. म्हणून आयुष्यात सर्व हारलात तरी चालेल, पण हिंमत कधी हारू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा मात्र देत असते. आणि ती प्रेरणा घेऊन तुम्ही आयुष्यात पुढे चाललं पाहिजे. सत्याच्या मार्गावर चालताना स्वामी मला आशीर्वाद द्या. संकटाशी लढण्यासाठी मला फक्त पाठबळ द्या. आणि हे पाठबळ स्वामी तुम्हाला देतच असतात. फक्त तुम्ही पुढे पुढे चालत राहा. स्वामी तुमच्या मागे मागे नक्कीच राहतील आणि तुम्हाला नक्कीच तुमच्यावर कृपा करतील. स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा. उधार घेतलेली ताकद नेहमीच घातक असते. म्हणून अनुभव तुम्हाला नेहमी ताण व्यवस्थापन करण्यास सक्षम बनवत असतो. प्रारंभ करण्यासाठी इच्छा हवी असते, मुहूर्त नाही. म्हणून समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. म्हणून कोण म्हणतं स्वभाव आणि सही कधी बदलत नाही. जर एखादा घाव बोटावर घातला तर सही बदलते आणि मनावर बसला तर स्वभाव माणसाचा बदलत असतो. म्हणून वेळेप्रसंगी दगडासारखं कठोर व्हावं लागतं, नाहीतर लोक तुमचा हक्क, चारित्र्य आणि स्वाभिमान हे सर्व काही तुम्हाला पायदळी तुडवत असतात. म्हणून राग आणि वादळ दोन्ही सारखेच शांत झाल्यावर समजतं किती नुकसान झालंय ते. म्हणून तुम्ही राग करू नका, आणि राग केला तर त्याचा अंत हा शेवट रागानेच होतो हे लक्षात ठेवा. तुम्ही कितीही चांगले असा, पण तुम्ही जर चुकीच्या ठिकाणी असाल तर तुमची किंमत ही शून्य करून टाकतात. आणि म्हणून मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान कधी सोडू नका. सन्मान हा दुतर्फा रस्ता आहे. तो मिळवायचा असेल तर तो द्यावाही मात्र तेवढाच लागेल. म्हणून माणसे कमवण्यात जो आनंद मिळतो तो पैसे कमवण्यात मिळणाऱ्या आनंदापेक्षा लाख पटीने मोठा असतो. जी व्यक्ती कर्म आणि सस्त्यावर भरपूर काही जास्त भर देते ना, त्या व्यक्तीला नेहमी अपेक्षेपेक्षा चांगले फळ मिळते आणि तो व्यक्ती सत्यावरच चालत असतो. सुंदर क्षण प्रवाशांप्रमाणे निघून जातात, आठवणी मात्र रस्त्यांसारख्या तिथेच थांबून राहत असतात. म्हणून गुण पाहून अनेक लोक तुमच्यावर प्रेम करतील. आयुष्यात त्याला स्थान द्या जो उणिवा पाहूनही तुमची साथ सोडणार नाही. म्हणून थकले असाल तर थोडी विश्रांती घ्या, पण हार मानून कधीच थांबू नका आणि कोणत्याही मार्गावर तुम्ही अडू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑक्सिजन असो किंवा माणसाचे विचार, पातळी ढासळली की धोका हा वाढतच असतो. म्हणून स्वप्न सांगायची नसतात, ती साकार करून दाखवायची असतात. पायाला जर ठेच लागली तर दोष दगडाचा नसतो,
तो तुमचा बेजबाबदार चालण्याचा असतो. पंख त्याचेच मजबूत असतात जी एकटे उडतात आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेत असतात, आणि तेच माणसं पुढेही जात असतात. म्हणून सुखाच्या शोधात लोक वणवण फिरतात आणि दमल्यावर जाणवतं की समाधानातच खरं सुखही होतं. म्हणून दुःखाचा विचार करत बसलं की समोर उभं असलेलं सुखही डोळ्यांना दिसत नाही. कदर करायला शिका. ना आयुष्य परत येतं ना आयुष्यातली माणसं. चुकीची गोष्ट पुन्हा पुन्हा केली की ती बरोबर वाटू लागते आणि मग आपण चुकीच्या मार्गाला जाऊ लागतो. आणि मग चुकीच्या मार्गाला गेल्याने आपल्यावर तसे वाईट संस्कारही होऊ लागतात. म्हणून कधीही चुकीच्या मार्गाला जाऊ नका. कर्तव्य, कर्ज, उपकार या 3 गोष्टींचं कधीही विस्मरण होऊ देऊ नका. आळशी आणि दुबळी लोक नेहमी नशिबाची भाषा करत असतात. म्हणून वाईटाला विरोध करण्याची ताकद तेव्हाच येते जेव्हा योग्य आणि अयोग्य समजण्याची बुद्धी आपल्याकडे असते. म्हणून शब्दाचं मोल जपलं की आयुष्य हे आपलं अनमोल होऊन जात असतं. आपले विचार जर सुंदर असतील तर जीवनातला प्रत्येक क्षण हा सुंदर आणि चांगला असतो. मनाचा झरा निर्मळ असला की जीवनाच्या तळ्यात गाळ मात्र साचत नाही आणि पाणी मात्र निथळ असतं आणि अगदी स्वच्छ असतं. जसं आपलं मन स्वच्छ आपण ठेवलं तसे आपण स्वच्छ असू. जीवनात आनंद हा मिठाईसारखा चाखावा आणि दुःख औषधासारखं गिळावं. एवढंच फक्त करावं. डोळ्यातील अश्रू ज्याला कळतात ना त्याला हृदयातील भावना सांगायची गरज भासत नाही. म्हणून एखाद्या गोष्टीची उणीव भासल्याशिवाय तिच्या किमतीची जाणीव आपल्याला होत नसते. म्हणून नातं सूर्यफुलासारखे असते. जिथे प्रेम मिळते तिथे ते वळत जाते आणि माणूस सहजतेकडे जितका झुकेल तितका तो मुक्त होईल. आणि मुक्ती हाच आनंद आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या. तुमचा जीव तिथेच गुंतवा जिथे तुमच्या जीवाला जीव देणारी जिवलग माणसं नक्कीच असतील. म्हणून पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य तुमच्या जवळ मात्र ठेवा. दिवस आपले खराब आहेत म्हणून ठणकून जाऊ नका आणि त्यांना सांगा की काट्यांनी वेढलेला मी पण आहे आणि मी त्या काट्यांना तोडून बाहेर निघणार आहे. रात्र म्हणजे कालचा फळा पुसून लख करणारा दिवस आहे. छोटंसं आयुष्य आहे ते त्या लोकांसोबत घालवा ज्यांना तुमच्या अस्तित्वाची किंमत कळते. म्हणून आपल्यामधील विश्वास पर्वतालाही हलवू शकतो, परंतु आपल्यामधील शंका आपल्यासमोर पर्वत उभा करू शकते आणि तो पर्वत आपण कधीही ओलांडू शकत नाही. म्हणून प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार असतो, तो म्हणजे परमेश्वर. आणि फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा. स्वामींवर जर विश्वास ठेवून तुम्ही स्वामींकडे काही मागितले तर नक्कीच ते मन मोकळेपणाने तुम्हाला ते देतील. दगडात एक कमतरता आहे की तो कधी वितळत नाही, पण एक चांगलेपणा आहे की तो कधी बदलत नाही. म्हणून तुम्ही दगडाकडून भरपूर गोष्टी शिकू शकतात. जर त्याला तरसलं गेलं तर मग तो दगड सुद्धा देव बनवू शकतो आणि भरपूर काही शिल्प त्यातून तयार होऊ शकतात आणि आपण त्यांची पूजा करत असतो. पण तोच दगड जर जंगलात कुठेतरी पडलेला असता तर त्याला कोणीही विचारलं नसतं. म्हणून त्याच्यामध्ये किती गुण आहेत हे त्याला झटके बसल्यावर आणि त्याला फटके बसल्यावरच कळतात. मग तुमच्या जीवनात असे झटके आणि फटके तुम्हाला बसल्यावरच आपल्याला जीवनाचा अर्थ मात्र नक्कीच कळत असतो. आपल्या इच्छेपेक्षा सुंदर परमेश्वराची योजना असते. मग त्या योजनेवरच तुम्ही फक्त विश्वास ठेवला पाहिजे. मुलाला सांगण्यापेक्षा कसं जगावं हे बापाने जगून दाखवावं आणि मुलाने ते शिकावं, यातच खरं मोठेपण आहे. आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत ही गोष्ट सुंदर फुलांकडून आपण शिकली पाहिजे. मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखंच आहे हे समजायला सुद्धा ज्ञान लागतं. म्हणून विश्वास ठेवा. आपण जेव्हा कुणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला आता दिसत नसतं. म्हणून छोट्याशा आयुष्यात कधी कधी मोठे निर्णय घ्यावे लागतात आणि जे आयुष्याची दिशाच बदलून टाकत असतात. डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसापासून वेगळं करत असतो. म्हणून पानांशिवाय झाडाची आणि संस्काराशिवाय व्यक्तीची काही किंमत मात्र नसते. म्हणून जीवन एका पेनासारखं आहे. शाई संपण्यापूर्वी आपली गोष्ट तुम्ही लिहून घ्या आणि जीवन तुम्ही मनमोकळेपणाने जगून घ्या. नंतर कोणाला ठाऊक की तुम्हाला वेळ मिळतो वा नाही मिळत. म्हणून पानांशिवाय झाडाची आणि संस्काराशिवाय व्यक्तीची काही किंमत मात्र नसते. संघर्ष व कष्टाला आवाज नसतो पण परिणामाची चकाकी काही औरच असते आणि ती परिणामाची चकाकी आली की माणूस सुंदर आणि मस्तच बनत असतो. मनामध्ये सदैव प्रेम ठेवा, राग नाही. कारण फुले ढगांमधून पडणाऱ्या पावसामुळे उमलतात, त्यांच्या गडगडाटामुळे नाही. फक्त एवढंच आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो,
पहिल्या यशानंतर विश्रांती घेऊ नका, कारण दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अपयशी ठरलात तर सगळे म्हणतील की तुम्हाला पहिले यश हे नशिबाने मिळालेले होते. म्हणून आपले विचार सरळ असतील तर आयुष्यात येणारी वळण किती वाकडी तिकडी असली तरी काही फरक आपल्याला पडणार नाही, आणि तेवढा फरकही आपल्या जीवनात आपण अंगीकारणार नाही, कारण आपण आपल्या चांगल्या रस्त्याने चालत आहोत. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज भासत नाही. फक्त नीतिमत्ता आपली साफ असावी. परमेश्वर आपल्याला काटाही टोचू देणार नाही. मनाच्या मातीमध्ये असं बियाणं पेरा की पिकांची कापणी करताना आनंदाचा पाऊस पडेल. आणि आयुष्याच्या पुस्तकातलं सगळ्यात जास्त आनंद देणारे पान म्हणजे ते बालपण आहे. आणि ते बालपण आपण किती मनमोकळेपणाने जगत होतो आणि किती निस्वार्थ भक्तीने आपण ते कोणावरही प्रेम करत होतो. तसंच तुम्ही स्वामींवरही प्रेम केलं पाहिजे आणि तुमच्या मनापासून तुम्ही प्रेम केलं पाहिजे. लांब धागा आणि लांब जीभ फक्त समस्या निर्माण करत असतात. म्हणून धाग्याला गुंडाळून आणि जिभेला सांभाळून आपण नक्कीच ठेवले पाहिजे. आपण एकमेकांबद्दल गैरसमज का वाढवतो माहितीये का? कारण आपण संवाद टाळत असतो आणि मग त्यातून आपला गैरसमज वाढत असतो की तो व्यक्ती माझ्याबद्दल हा विचार करत असेल आणि असा वाईट विचार तो माझ्याबद्दल करत असेल, पण तो व्यक्ती तसा विचार करतही नाही आणि आपण त्यात गुंफत जातो. म्हणून कोणी रोजा ठेवला असेल तर कोणी नवरात्रीचे उपवास ठेवले तर कोणी श्रावण ठेवले, परंतु सुखी तोच झाला ज्याने घरात आईबाप ठेवले. आणि घरात आईबाप असले तर नक्कीच घराला ही शोभा असते आणि घराला शोभा त्याच्यामुळे येत असते. म्हणून जीवन बासरीसारखे बनवावे. कितीही छिद्र असली तरी सूर नेहमी मधुरच यायला हवा आणि आपल्या तोंडून नेहमी दुसऱ्यांसाठी चांगलेच वाक्य यायला हवे. दोन्ही कर जोडून माझे वंदन करतो स्वामी समर्था तुम्हाला. दूर करून विघ्न सारे सुरळीत करा आमचे जीवन. आणि असंच आपण स्वामींकडे मागितलं पाहिजे. आयुष्यात सर्व हारलात तरी चालेल, हिंमत हारू नका. आणि हिंमत हारलात तर सर्व काही एका ठिकाणी राहून जाईल आणि पुढे जायचे मार्गही तुमचे बंद होऊन जातील. म्हणून जगायचं तर बुद्धिबळातल्या वज्रासारखं जगा. सूत्र सांभाळणारा जरी राजा असला तरी सूत्र हलवणारा वज्रच असतो आणि वज्रच सर्व काही मिळवू शकतो. म्हणून हिंमत एवढी मोठी ठेवा की तिच्यासमोर नशिबालाही झुकावं लागेल आणि नशिबाला नक्कीच मागे हटावं लागेल. जीवन म्हणजे खोडरवाशिवाय चित्र काढण्याची कला आहे आणि आपण ते चित्र कधी खराब बनलं तर कधी चांगलंही बनत असतं. म्हणून ते चालू असतं आणि असं जीवन आपण जगायचं असतं. आणि असं जीवन जगलात की आयुष्यामध्ये कशाचंही तुम्हाला लाज वाटणार नाही आणि कशाचाही तुम्हाला मोहही दाटणार नाही. आपल्याकडे आहे आणि समोरच्याकडे नाही म्हणून माज नको, आणि आपण आणि समोरच्याकडे आहे आणि आपल्याकडे नाही म्हणून लाज नको. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. जन्मापासून मिळालेली नाती तर ईश्वरीय देण आहे, परंतु स्वतः बनवलेली नाती हे आपले धन आहे आणि याला सांभाळून आपण ठेवले पाहिजे. जीवनात चुका, अपयश आणि नकार हा प्रगतीचाच भाग असतो. यशस्वी तोच होतो जो हे सारे सहज स्वीकारत असतो आणि जीवनात पुढे चालत असतो. कर्मापेक्षा कोणताही मोठा धर्म नाही आणि कष्टापेक्षा कोणतेही मोठं कर्म या जगात कुठे मिळणार नाही. म्हणून जीवन मिलना भाग्य की बात है, मृत्यु होना समय की बात है, पर मृत्यु के बाद भी लोगों के दिलों में जीवित रहना एक कर्मों की बात है. म्हणून आपण असे कर्म केले पाहिजे की आपण मेल्यावर सुद्धा त्या लोकांच्या मनामध्ये आपण राहिलो पाहिजे आणि त्यांनी आपले नाव नक्कीच काढले पाहिजे. जोपर्यंत पाप पूर्ण फळ देत नाही तोपर्यंत माणसाला पापी कृत्य गोड वाटतं, पण पूर्णतः फलदायी झाल्यावर त्याचे कटू परिणाम नक्कीच त्याला भोगावे लागत असतात. म्हणून ते म्हणतात ना की कर्माचे फळ आपल्याला भेटतात. मग तुम्ही वाईट कर्म केले तर वाईट भेटतील आणि चांगले कर्म केले तर चांगले फळं मात्र नक्कीच भेटतील. कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य आणि प्रामाणिक मात्र असले पाहिजे. चांगली कर्म करूनही लोक फक्त तुमच्या वाईट गोष्टी लक्षात ठेवतील. म्हणून लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता कर्म फक्त चांगले आपण करत राहिली पाहिजे. काय बोलावे हे ज्ञान ठरवते, कसे बोलावे हे कौशल्य ठरवत असते आणि किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवत असतो. पण एखादी गोष्ट बोलावी की नाही बोलावी हे आपला संयम आणि आपल्या संस्कारावर अवलंबून मात्र असते. म्हणून जेव्हा तुमच्या आयुष्यात परिस्थितीचा अंधार पसरू लागेल तेव्हा सकारात्मक विचारांचा दिवा तुमच्या मनात नक्कीच तुम्ही लावू शकता. कष्ट हा अंबराच्या वरचा दिवा आणि तेच त्याने वर्तमान आणि भविष्य दोन्हीकडेच उजेड पडत असतो. म्हणून एक वेळ नशीब धोका देईल पण मेहनत नाही, म्हणून मेहनत करायला शिका. म्हणून शब्द हा भावनांचा व भावनांचा दिवा आहे आणि तो दिवा आपण लावत असतो आणि तो चमकत असतो. आणि तसेच आपण शब्दही गोड बोलले पाहिजे,
तर व्यक्ती आपल्याकडे भरपूर येतील आणि भरपूर व्यक्ती आपल्याकडे जमाही होतील. कौतुक हा शब्द खूप छोटा आहे, पण ते करायला मन मात्र खूप मोठं असावं लागतं. म्हणून दुसऱ्यांचं कौतुक करत चला, कारण देवही तुमचे कौतुक करू इच्छित आहे. किंमत पैशाला कधीच नसते, किंमत पैसे कमवताना केलेल्या कष्टाला मात्र नक्कीच असते. आणि ते कष्ट तुम्ही किती करता त्याच्यावर तुम्ही नक्कीच ती किंमत तुम्हाला मोजावी लागत असते. म्हणून की निराशा सोडा, आशावादी राहा, कठोर परिश्रम करा आणि यशाकडे तुम्ही मार्गस्थ नक्कीच व्हा. जीवनाचा प्रवास सोपा नसतो, तो सोपा आपल्याला मात्र करावा लागत असतो. या खोलीचे तोंड या दिशेला नसावं, त्या खोलीचं तोंड त्या दिशेला नसावं. आपल्या वास्तुशास्त्रापेक्षा माणसाचं तोंड माणसाकडे असावं, माणसाचं मन माणसाला कळावं. वास्तुदोष नसतो तर तो विचार दोष असतो, कारण दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकते पण दृष्टिकोनाचे नाही. म्हणून दृष्टिकोन बदला, तुमच्या जीवन जगण्याचा मार्ग पूर्णपणे बदलून जाईल आणि तुम्ही नव्या मार्गाला चालाल. काही गोष्टी वेळेतच सांगायला हव्यात, नाहीतर त्या मनातच राहून जात असतात आणि वेळ ही निघून जात असते. गैरसमय सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहूही देत नाही. एवढं गोष्ट लक्षात ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवता येणं हा यशस्वी होण्याचा मार्गावरचा पहिला टप्पा मात्र आहे. आणि आशीर्वाद आणि आनंद या दोन्ही गोष्टी वाटल्यामुळे वाढत असतात. म्हणून आशीर्वाद देत चला आणि आनंद सगळ्यांनाच देत चला. नक्कीच तुमच्याजवळही आनंद येईल. आणि भगवंत सर्व वरून बघत आहे, त्याला सर्व कळत आहे आणि तो तुम्हाला सर्व काही देऊ इच्छित आहे. वेळ आहे तर घाम गाळा, नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील. कधी कधी हक्क मागून मिळत नाही, ते मिळवावे लागतात. आणि ते हक्क मागण्यासाठी आणि मिळवण्यासाठी तुम्ही नक्कीच जीवनामध्ये लढले पाहिजे, कारण त्यासाठीही आपण भरपूर कष्ट केलेले असतात आणि ते हक्क आपले असतात. म्हणून जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा ऊब देणारा लहान अग्नी चांगला असतो. शिक्षण हा समाजाचा आत्मा आहे, जो एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे परावर्तित होत असतो. म्हणून शिक्षण आपण नेहमी चांगलं घेतलं पाहिजे आणि चांगलं वागल्याचं घेतलं पाहिजे. स्वामींकडून आपण भरपूर काही शिकू शकतो, फक्त स्वामींचे विचार तुम्ही नक्कीच फॉलो केले पाहिजे. साध्या सरळ माणसांचा कधीही कोणता ब्रँड नसतो. खरं तर साधी माणसंच माणुसकीचा ब्रँड असतात आणि तीच माणसं जीवनामध्ये माणुसकी जपत असतात आणि माणसांना मदतही करत असतात. म्हणून स्वभावात प्रेम, चेहऱ्यावर हास्य आणि मनात आनंद जपल्यावर जीवन अगदी सुंदर आणि एकदम चांगले होऊन जात असते. मानसिक शांती असेल तर सर्व काही गोडगोड वाटते, नाहीतर धनाच्या राशीवर लोळून सुद्धा ती टोचायला लागते. म्हणून शरीर सुंदर असो किंवा नसो, पण शब्द सुंदर असले पाहिजे. कारण लोक चेहरा विसरतात पण शब्दांना नाही विसरत, आणि शब्द ही माणसाला आयुष्यभर लक्षात राहू शकतात. म्हणून शब्द तुम्ही जपून वापरले पाहिजे. आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मात्र कोणाला मिळत नाही. म्हणून आयुष्यही आपण तसं जपून ठेवलं पाहिजे आणि आपल्या शरीराकडे आपण लक्षही दिलं पाहिजे. म्हणून देण्यासाठी दान आणि घेण्यासाठी ज्ञान आणि त्याग करण्यासाठी अभिमान सर्वश्रेष्ठ आहे. छान नातं हवं असेल तर ते मनापासून टिकवा. सुंदर मोती कधीच किनाऱ्यावर मात्र मिळत नसतो. ते जीवन चांगले आहे ज्याच्या मागे स्वतःची प्रेरणा आणि प्रियजनांचे मार्गदर्शन मात्र आहे. म्हणून शुद्धता किंवा अशुद्धता स्वतःच्या मनावर अवलंबून असते. कोणीही कोणाला शुद्ध करू शकत नाही, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. सुंदर सूर्योदय अनुभवायचा असेल ना, तर मनाच्या बंद खिडक्या उघडाव्या मात्र नक्कीच लागतील. म्हणून रात्रभर जागणाऱ्या रात्र खूप मोठी वाटते. चालून थकलेल्या मैलभर अंतरही खूप दूर वाटते. त्याचप्रमाणे ज्यांना धर्माचे ज्ञान नाही त्यांना आयुष्य खूप मोठे वाटते. म्हणून धर्माचं ज्ञान घ्या आणि स्वामींची सेवा करा. तुम्हाला आयुष्य अगदी आनंदित होऊन जाईल आणि तुम्हाला आयुष्य म्हणजे चांगलं वाटेल. जीवनात आनंद देणं हाच आनंद मिळवण्याचा आधार आहे. म्हणून जैसे ज्याचे कर्म तैसे फळ त्याला ईश्वर देत असतो. कठीण वेळ ही दर्पणासारखी असते, ती आपल्या क्षमतांचे आपल्याला दर्शन घडवत असते. मन हे एक सामर्थ्यवान साधन आहे, त्याचा सुज्ञपणे वापर तुम्ही नक्कीच केला पाहिजे. म्हणून आयुष्याचं पुस्तक किती जुनं झालं ना, तरी त्या आठवणींची पाने नेहमीच आनंद देत राहतात. म्हणून त्या आठवणी तुमच्याजवळ जपून ठेवा, कारण त्याच तुम्हाला एक दिवशी नक्कीच आठवतील. नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नाही, त्यासाठी मेहनत तुम्हाला करावीच लागते आणि मेहनत कराल तर तुमचं नशीबही चमकेल. म्हणून कितीही मोठा बंगला बांधला तरी शेवटी या झोपडीत आपल्याला यायचं आहे. म्हणून सगळ्यांनी प्रेमाने राहा, मन जिंका, माणसं जपा, जपलेले टिकवा. हीच खरी माणुसकी आणि हा तोच खरा आनंद आहे आणि तोच परमानंद आपल्याला जपून ठेवायचा आहे. देवासमोर नतमस्तक होणारा सर्वांना आवडतो, पण जो सर्वांसमोर नतमस्तक होतो तो देवाला आवडत असतो. म्हणून देवाला काय आवडते हे आपण नक्कीच केले पाहिजे, कारण देवाला जे आवडते ते केले
तर देव आपल्या मनासारखं नक्कीच करत असतात. म्हणून पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही, पण जर यशस्वी झाला तर नसलेली नाती सुद्धा बोलती होत असतात. म्हणून आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात, पण दुर्गुणांवर चर्चा खूप झाली की मुखेही बोलू लागतात. विवेकानंद यांनी सुंदर उत्तर दिले, आयुष्यात ज्या दिवशी आपण आपल्या मनातले वाईट विचार समाप्त करतो आणि चांगल्या विचारांनी आपल्या अंतरात्म्याला शुद्ध करून दिवसाची सुरुवात करतो, तीच आपली शुभ सकाळ असते आणि तो आपला दिवस अगदी छान जात असतो. म्हणून परिस्थितीप्रमाणे बदलणाऱ्या माणसांच्या सहवासात राहण्यापेक्षा परिस्थिती बदलणाऱ्या माणसांच्या सहवासात तुम्ही नक्कीच राहा आणि आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला तुम्हाला नक्कीच मिळणार नाही. आनंद ही एक अशी वस्तू आहे जी आपल्याकडे नसतानाही ती आपण दुसऱ्याला देऊ मात्र नक्कीच शकतो. म्हणून पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवीन पालवी येत नाही. त्याचप्रमाणे आयुष्यात कठीण प्रसंगांचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस आपल्याला बघताही येणार नाही. म्हणून आनंद नेहमी चंदनासारखा असतो, दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी आपलीच बोटे सुगंधित करून जातो. म्हणून आपला दिवस आनंदी जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना आणि आपला दिवस अगदी मनमोहकपणे जाओ आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी मी प्रार्थना करू इच्छित आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठच असते, पण माया त्याहीपेक्षा श्रेष्ठ असते. म्हणून आकर्षण हे सौंदर्य किंवा धनाचं नसतं, तर आकर्षण विचार आणि संस्काराचं मात्र नक्कीच असतं. म्हणून वाईट वेळ निघून जाते, परंतु जाताना चांगल्या चांगल्या लोकांचं खरं रूप आपल्याला दाखवून जात असते. म्हणून वळणाचे आयुष्य असावे, त्यात काटेही असावे, वेदनाही असावी, पण विश्वास तोडणारं कोणीही नसावं. कारण एकदा विश्वास तुटला की माणसाचं मन पूर्णपणे तुटून जात असतं. म्हणून यश मिळवण्यासाठी त्याग महत्वाचा आहे आणि जर तुम्ही त्यागासाठी तयार असाल तर यश हे मात्र तुमचेच आहे. म्हणून भावना क्षमाशील असते, तर अहंकार मात्र एक घाव दोन तुकडे करून मोकळा होत असतो. आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते की आपण कोण आहोत, पण अपयशी होतो तेव्हा कळते की आपले कोण आहे. म्हणून जीवनामध्ये आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलंच पाहिजे, तेव्हा तर कळतं की कोण हसतंय आणि कोण दुर्लक्ष करतंय आणि कोण कोणाला सावरायला मात्र येतंय. आणि तेव्हाच आपल्याला लोकांचीही ओळख होत असते आणि लोकांनाही आपलीही ओळख होत असते. कारण लोकांकडे आता माणुसकी जिवंत राहिली नाही, कारण माणुसकी जिवंत राहण्यासाठी सुद्धा लोकांना आता वेळ नाही आणि त्यांना माणसाला उचलायला किंवा माणसाला विचारायला सुद्धा त्यांना आता वेळ भेटत नाही. कारण माणुसकीचं नातं आता कुठेतरी आपण गमावतोय आणि ते नातं आपलं सुटत चाललेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आदर हा आरशासारखा प्रमाणे असतो, तुम्ही जितक्या समोरच्याला दाखवाल ना तितका दुप्पट तुम्हाला तो मिळेल. म्हणून सकाळच्या शुद्ध वाऱ्यासह, सूर्याच्या प्रसन्न किरणासह, फुलांच्या सुंदर सुगंधासह तुमच्या दिवसाची सुरुवात नक्कीच व्हायला हवी. म्हणून सर्व नात्यांमध्ये एक नातं कडुलिंबाच्या झाडासारखं असावं, जे कडू शिकवण देईल पण उन्हात सावलीही देईल. आणि ते उन्हात सावली देणारं नातं आपल्या घरच्यांचीच असतं आणि आपल्या घरच्यांना आपण नक्कीच जपून ठेवलंही पाहिजे आणि त्यांना ती माया आणि ती चक्र तुम्ही नक्कीच लावलं पाहिजे. कारण ती माया तुम्ही त्यांना लावली आणि ते चक्र म्हणजे तुम्ही त्या चक्रात आणि चक्रव्यूहात फसले नाही तर तुम्ही नक्कीच आपल्या आवडत्या व्यक्तींना सांभाळाल आणि भरपूर जीवनामध्ये पुढेही जाल. आयुष्यात खूप व्हायचं असेल आणि भरपूर काही मिळवायचं असेल ना तर कौतुक ऐका आणि यशस्वी व्हायचं असेल तर निंदा मात्र नक्कीच ऐका. म्हणून नियमितपणे कर्तव्य पार पाडणाऱ्या आज न उद्यांना त्यांना यश नक्कीच मिळेल. म्हणून परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्यांच्याकडे असतं तो जग जिंकण्याची जिद्द सुद्धा बाळगून पुढे जात असतो. देव आपल्याला जे पाहिजे ते सर्व देत नाही, पण तो जीवनाचा सर्वोत्तम आणि सरळ मार्ग मात्र नक्कीच दाखवत असतो. म्हणून जन्मापासून मिळालेली नाती तर ईश्वरीय देण आहे, परंतु स्वतः बनवलेली नाती हे आपले धन आहे आणि याला सांभाळून आपण ठेवले पाहिजे. आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्यांची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं आहे. काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे आणि त्यांना काहीच दिसत नाहीये. म्हणून विश्रांतीची किंमत कळण्यासाठी कष्टाचे महत्त्व आपण समजून घ्यावे लागत असते. पराभव पहिल्यांदा रणांगणात होत नाही, तर पराभव पहिल्यांदा मनात होत असतो आणि मनात जर पराभव झाला तर मग तुम्ही पूर्णपणे हरून जाल आणि तुम्हाला या जगामध्ये काही दिसणारही नाही. म्हणून कमाईचा अर्थ फक्त धन कमवणे असा नाही, तर अनुभव, नाती, मानसन्मान, वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जात असतात. म्हणून आजचा संघर्ष उद्याचे तुमचे सामर्थ्य निर्माण करतो. म्हणून विचार तुम्ही बदलायला हवा. तुमचे जीवन आणि आयुष्य नक्कीच बदलून जाईल आणि अगदी चांगल्या प्रकारे तुम्हाला देव हे आयुष्य देतील आणि स्वामी तुमची काळजीही नक्कीच घेतील.
म्हणून आपण चुकल्यावर पण आपल्यासोबत उभे राहणारे खरे आपले असतात आणि त्यांनाच तुम्ही ओळखले पाहिजे. आपुलकीचे 4 शब्द मनापासून बोलता आले की आयुष्यात कठीण हितचिंतकाची कमतरता आपल्याला भासत नाही, कारण आपुलकीचे शब्द आपल्या मनामध्ये नेहमी जागा करून ठेवतात. दुःखाचे डोंगर पार करावेच असतील तर आनंदी राहण्याची तुम्ही शिकायला हवी आणि थोडेसे हसून दुःखावर मात करायला तुम्ही शिकलंच पाहिजे, कारण मग तुम्ही जर हसायला शिकले नाही तर तुमच्यावर नक्कीच लोक रडायला लावतील. हेही तितकं जीवनाचं सत्य आहे. म्हणून यश म्हणजे असणे अनेक लहान लहान प्रयत्नांची बेरीज व पुनरावृत्ती असते आणि तेव्हाच आपल्याला यशही मिळत असते. आणि हा संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि चांगल्या संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.